घरफोडी वाहन चोरी करणाऱ्या 3 आंतरराज्य गुन्हेगारांना सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले। त्यांच्याकडून एक पिस्टल, चोरी केलेली स्कॉर्पिओ, चांदीचे दागिने असा 6,21,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अक्षय सिंग बीरू सिंग जुनी वय 21 राहणार हडपसर पुणे, धरम सिंग आदल सिंग गोके वय 29 धारू जिल्हा बीड, सूरज रामू धोत्रे वय 29 सुनील नगर MIDC सोलापूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आले। त्यांच्याजवळ पिस्टल हे विकण्यासाठी आणले असल्याचे आरोपींनी सांगितले। विनापरवाना तसेच अवैधरित्या पिस्टल, रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या इस्मांवर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई सुरू करण्यात आली होती। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी समजली की काही इसम अक्कलकोट रोडवरील वळसंगवाडा हॉटेल येथून देशी बनावटीचे पिस्टल घेऊन निळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून निघाले आहेत। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर आणि त्यांच्या पथकाने स्कॉर्पिओमधील तिघांना सापळा रचून अटक केली। त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। त्यांच्यावर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी 3 गुन्हे केल्याचे कबूल केले। होडगी येथील सराफाचे दुकान उसकटून घरफोडी केली। त्यांनी आणलेली स्कॉर्पिओ ही सातारा येथून चोरलेली होती, तर उरळी कांचन येथून एक इको गाडी चोरल्याचे सांगितले। त्यांच्याकडून पिस्टल, चांदीचे दागिने, 4 चाकी गाडी असा 6,21,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सूरज निंबाळकर, प्रकाश कारटकर, सलीम बागवान, विजय भरले, विरेश कलशेट्टी, बाळराजे घाडगे, सागर ढोरे पाटील, अनवर अतार, हरीश थोरात, राहुल दोरकर, समर्थ गाजरे, यश देवकते, योगेश जाधव, दिलीप थोरात, सुनील पवार, अनिल सनगल्ले, रविराज कांबळे, वनमोरे यांनी पार पाडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an